औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या साम्राज्याची पडझड चालू झाली। पहिल्यांदा औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम बादशाह झाला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा जहांगीर शाह आणि त्याच्यानंतर त्याचा पुतण्या फर्रुखसियर बादशाह झाला। जरी मुघल बादशाही मरणाच्या वाटेवर असली तरी फर्रुखसियरच्या अंगातली मस्ती काही कमी झाली नव्हती। 12 तास जनानखान्यात पडून असणाऱ्या या बादशाने बंदा बहादूरच्या मुलाची आणि बंदा बहादूरची कशी हत्या केली ते सगळ्या दिल्लीनं बघितलं। याच फर्रुखसियरने दिल्लीमध्ये सय्यद हुसेन अली आणि सय्यद हसन अली या दोन सय्यद बंधूंच्या बरोबर दुश्मनी पत्करली। या सय्यद बंधूंनीच त्याला दिल्लीच्या गादीवर बसवलं होतं। मग काय, सय्यद हुसेन अली दक्षिणेत आले आणि त्यांनी मराठ्यांशी मैत्री केली। मराठे यावेळी भारतातली सर्वात पॉवरफुल सत्ता होण्याच्या मार्गावर होते। सय्यद हुसेन अलीने मराठ्यांना दिल्लीला यायची ऑफर दिली। मग सय्यद हुसेन अली आणि मराठ्यांचं सैन्य, ज्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवा, संताजी भोसले, खंडेराव दाभाडे असे अनेक मराठा सरदार होते, हे सगळं सैन्य दिल्लीला गेलं। मराठ्यांनी आणि हुसेन अली यांच्या सैन्यानं लाल किल्ल्याला घेराव घातला। दिल्लीचा बादशाह यावेळी घाबरून जाऊन जनानखान्यात आपल्या बायकांमध्ये लपून बसला होता। राजा रतनचंद, निजामुल मुल्क आणि दीदार खान हे बादशाहला शोधायला जनानखान्यात गेले, तर जनानखान्यात असलेल्या बायकांनी त्यांच्यावर हल्ला केला। म्हणजे बायका देखील लढायला उभ्या राहिल्या, पण दिल्लीचा बादशाह लढायला उभा राहिला नाही, त्याने लढायचा प्रयत्न देखील केला नाही। असला हा औरंगजेबाचा पंतू। या दिल्लीच्या बादशाहला भर दरबारात आणून त्याचे डोळे काढण्यात आले आणि त्याला अदबखान्यात पाठवण्यात आले। त्यानंतर मराठ्यांनी आणि सय्यद बंधूंनी मिळून दिल्लीच्या गादीवर जो बादशाह बसवला, त्याने मराठ्यांना हव्या त्या ठिकाणी सगळ्या सह्या केल्या आणि मराठ्यांना सरदेशमुखी, चौथाई वगैरे सगळ्या सनदा मिळाल्या। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या मोहिमेत मराठ्यांनी केली, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची मुक्तता।